युवराज सुटला असला तरी आपली काळजी अजून संपलेली नाहीये. नाही नाही नाही, मला नाही वाटत हे प्रकरण इतक्यात संपणार आहे. आपल्याला खूप अलर्ट राहावं लागणार आहे. नाही नाही नाही, मी तुमच्यावर अविश्वास दाखवते अशातला भाग नाहीये. युवराजचं हे प्रकरण आपल्याला डोईजड होणार आहे. छान आहे सॉफ्टवेअर. हो हो, मी चेक केलं. मी तुम्हाला संध्याकाळी कॉलच करणार होते. मी कॉल बॅक करते ना तुम्हाला. आय गिव्ह यू कॉल बॅक. या. तू इकडे काय करतेस? खाली सगळे वाट बघतायत ताई. पूजेसाठी बोलवायला आले होते तुम्हाला. येते. या. थांब. हाती. तुला फार वेळ थांबावं लागलं नाही ना? नाही, माझा कामाचा कॉल सुरू होता म्हणून तुला फार वेळ थांबावं लागलं नाही ना. काळजी करू नकोस. सगळं नीट होईल. आलेच मी. हो चला चला. मग काव्या, काय आवडतं तुला? मला ना खायला आवडतं, फिरायला आवडतं आणि खूप सारी शॉपिंग करायला आवडते. आणि लग्न करायला आवडेल का? लग्न? हा, म्हणजे लग्नाचं वय झालंय ना तुझं. मग काय विचार? काकू मी जरा आलेच हं. अगं आलेच. आले काकू हं? लग्नाचा विषय निघाला आणि लाजली वाटतं मे बी. काय म्हणते मी, तुम्ही हिच्या लग्नाचा काही विचार केलाय की नाही? तुमच्या पाहण्यात कोणी मुलगा आहे का? माझ्या ना भावाचा एक मुलगा आहे, वैभव नाव आहे त्याचं. चांगल्या ठिकाणी जॉब करतो, भरपूर पगार आहे, निर्व्यसनी आहे, अगदी गुणी आहे, लाखात एक आहे. तुम्ही काय करा, त्याचा फोटो मला पाठवून द्या. म्हणजे मग मी मालती आणि माधवच्या कानावर घालते आणि मग सांगते तुम्हाला. चालेल. हा टेक्नो बोल, काय अपडेट आहे? सर, व्हॉइस AI जनरेटेड असल्यामुळे मला क्लिअर करता येत नाही किंवा तो मूळ स्वरूपात आणता येत नाही, म्हणून इट्स नेगेटिव्ह. म्हणजे मी खूप फिल्टर करण्याचं पण ट्राय केलं पण ते पॉसिबल होत नाही. बहुतेक नवीन सॉफ्टवेअर आलेत ना, ते वापरले असणार आहे. ओके, म्हणजे ती व्यक्ती एक पाऊल पुढे आहे आपल्या. पण आपली टीम पण काय कमी नाही आहे. आपल्या हाती नक्कीच काही ना काही लागेल. हे सर, मी दुसऱ्या काही मार्गाने काही शोधता येते का ट्राय करतो. ओके, आणि युवराजवरचा सर्व्हिलियन्स जसा सुरू आहे तसा सुरू ठेवा, जेणेकरून त्याला जर पुन्हा कॉल आला किंवा त्यांचं जर भेटण्याचं ठरलं तर आपण अलर्ट राहू. ओके, आणि जर काही असेल तर मला कळव. ओके सर, डोंट वरी. म्हणजे सध्या तरी काही संशयास्पद कॉल आला नाहीये, काही आलंच तर मी अपडेट करतो. ओके, आणि हां, बॉसने सांगितल्याप्रमाणे जे मॅडमला यातलं काहीच कळता कामा नाही. सर, तुम्ही आता इकडली काहीच काळजी करू नका, आम्ही इकडली सिच्युएशन हँडल करतो. ओके, गुड, ठीक आहे. येस. बॉसला कळवायला हवा. कशात आजी? अगदी ठीक आहे. नमस्कार. अहो, असू द्या असू द्या. तुम्ही म्हणाला होतात ना, पूजा करा, लवकरात लवकर पूजा घातलेली आहे. हे बाकी बरं केलं ना, नाहीतर हल्ली कोण अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो. पण तुम्ही विश्वास तर ठेवलात आणि पूजा पण लवकर करून टाकताय. खरंच बरं वाटलं हो बघून. नाही, पण तुम्ही म्हणाला होतात ते अगदी बरोबर आहे. पूजेमुळे घरात पॉझिटिव्हिटी येणार हे नक्की, आणि त्याची सुरुवात सुद्धा झाली. खरं तर तुम्ही आयडिया दिली त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. अहो, आजचा एक दिवसच नाही तर याच्या पुढे बघा, तुमच्या घरातली सगळी इडापिडा कशी निघून जाते ती. मी म्हणता अगदी तसंच होऊ दे आजी. आले, मी आलेच. हा, हो हो आले. गुरुजी, पूजेचे सामान बघितलं का तुम्ही? सगळं व्यवस्थित आहे. नाही, काही लागलं तर मला सांगा.
काय रे, काय झालं? हॉस टेक्नोचा फोन आला होता. मग काही कळलं का त्या व्यक्तीबद्दल? कोण आहे ती व्यक्ती? काय कळलं का त्या बॉस आवाजातून? शांत हो. अजून आपल्याला काहीच कळलं नाहीये. टेक्नो म्हणत होता की तो व्हॉइस AI जनरेटेड सॉफ्टवेअर वापरून केल्या गेल्यामुळे व्हॉइस क्लिअर करणं थोडं कठीण चाललंय. आणि सध्या मार्केटमध्ये नवीन सॉफ्टवेअर आलेत ना, त्यामुळे हे सगळं. छान आहे सॉफ्टवेअर. हो हो, मी चेक केलं. मी तुम्हाला संध्याकाळी कॉलच करणार होते. आय गिव्ह यू कॉल बॅक. या. काय झालं? साधू सर जे म्हणाले होते ना, ती गोष्ट माझ्या डोक्यातनं जातच नाहीये. ते म्हणाले होते ना आपल्याला की ती व्यक्ती जर तुमच्या जवळची असेल तर ती तुमची काळजी घेऊन तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करायचा प्रयत्न करत असेल. केदार, खरंच ती व्यक्ती आपल्या खूप जवळची असेल तर? ती व्यक्ती जिने आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये सांभाळून घेतलंय, आपल्या पाठीशी उभी राहिली. ती व्यक्ती जी इतके दिवस आपल्याशी खूप चांगलं वागली आहे, पण तो एक फक्त चांगुलपणाचा मुखवटा असेल तर? मला खूप अस्वस्थ वाटायला लागलं या सगळ्यामुळे. नाही, आपण ना केदार कोणाकडनं अपेक्षाच नाही ठेवायला पाहिजे. अपेक्षा ठेवल्या की अपेक्षा भंगाची सुरुवात होते. तुला काही कळलंय का? कोणाविषयी बोलतेस तू? मी मगाशी ते हाय केतू, तू कुठे दिसला नाही ना म्हणून आले मी. म्हणजे तुम्ही दोघं कुठे दिसले नाही ना म्हणून आले. ती पूजा सुरू होते ना आता. चला ना. काव्य, आम्ही नवरा बायको काहीतरी महत्वाचं बोलतोय. तू 2 मिनिटं. बरोबर बोलतेय ना ती केदार. अरे बाहेर पूजा सुरू झाली असेल तर वाट बघत असते ना आपली. काका तू हो पुढे, आम्ही आलोच. या. हा, पटकन या. हो. ही चल. कौशिकताई, हा, पूजेची सगळी तयारी झालेली आहे. बर. पूजेला कोण बसतंय? पूजेला युवराज आणि निशी बसणार आहेत. बर, या रे बाबांनो, या बसा. मला पूजेला नाही बसायचंय. ते एवढा वेळ बसता येत नाही, तर मुंग्या येतात पायात, कंटाळा येतो. मला नको. युवी, आपण बसूया पूजेला, नाहीतर हा मान सुद्धा केदार तारणीला मिळेल. मिळू दे ना त्यांना, जे काय मिळायचं मिळू दे. मला नाही बसायचं, मला कंटाळा येतो. एवढा मी नाही पण बसलो. मला बसायचंय ना पूजेला. झालं, बस ना तू. युवराज, निशी, काय चाललंय तुमचं? या 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 पुढे. हा घरचा मोठा मुलगा आहे का? कर्तृत्व आणि मी आहे, पण वयाने तो मोठा आहे. अच्छा, हे आहेत का? मग मोठा मुलगा आणि मोठा सूनबाई पूजेला बसा.